हे जे कोटिंग आपण मदर स्लॅबला मारणार आहे ते स्लॅबच्या एरियावरती डिपेंड करेल का, म्हणजे कुठल्या याला वापरायचं ते? सांगितलं आता 2000-3000 पर्यंत असेल तर ते 2K सिस्टीम चालेल, पण जेव्हा 5000 स्क्वेअर फूटचे येतं तेव्हा तिथे फ्लेक्झिबल कोटिंग्स वापरतात. त्याचे सिंगल कॉम्पाऊंड फ्लेक्झिबल कोटिंग बाजारात येतात आणि त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे 10,000-50,000 स्क्वेअर फूट असेल तिथे रिएन्फोर्स कोटिंग वापरायला पाहिजे. जे नॉर्मली पुण्यामध्ये आमच्याकडे पोडियम स्लॅब येतात 50,000 स्क्वेअर फूट, तिथे मात्र आम्ही रिएन्फोर्स कोटिंग वापरतो, कारण तिथे कॉन्क्रीटमध्ये खूप डेव्हलपमेंट क्रॅक्स होत असतात, स्ट्रेसेस येत असतात. त्या तिथे मात्र सो ऑल डिपेंड्स अपॉन साईज ऑफ कॉन्क्रीट काय आहे. एकच प्रकारचं केमिकल, मी परत एकदा सांगतो, विज्ञानाला माहिती आहे, एकच गोळी सगळ्या रोगावरती चालणार नाही. वन पिल इज नॉट ओके फॉर ऑल डिसिजेस. त्यामुळे जसं तुमच्या साईट कंडिशन्स बदलतात तसे तुमचे केमिकल्सही बदललं पाहिजे आणि तुमच्या सिस्टीम्सही बदलल्याच पाहिजे. अदरवाईज यू विल ओनली गोइंग टू ब्लेम केमिकल्स. आणि केमिकल्स जी काही कोणी कंपनी बनवते ते चुकीचे केमिकल्स बनवत नाहीत. तुम्ही त्याला इंटरप्रेट चुकीचं करता की माझ्या त्या साईटवर चाललं म्हणून मी ह्या साईटवर पण वापरेन. त्या साईटची कंडिशन वेगळी होती, या साईटची कंडिशन वेगळी आहे, हा तुम्ही विचारच करा. ती असेल सिम्पली सपोर्टेड, ही आहे पीटी किंवा कॅन्टिलिव्हर, ऑल आर डिफरंट. त्यामुळे बेसिकली सर